ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आलम्बीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन आणि आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. काल आपण 16 नंबरच्या श्लोकावरचं भाष्य पाहिलं होतं. किम कर्म किम अकर्मेती कवयो अपेत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यद ज्ञात्वा मोक्षस्य अशुभात. त्याला जोडून आत्ताचा पुढचा 17 नंबरचा श्लोक आहे, त्याच्याशी संबंधित आहे. अगोदर भगवंत सांगतात कर्म कशाला म्हणायचं, अकर्म कशाला म्हणायचं, विकर्म कशाला म्हणायचं हे कळत नाही. त्यासाठी एक उदाहरण दिलं होतं, नाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. एक खोटं नाणं आहे आणि खरं नाणं आहे. आणि खोटं नाणं हे खऱ्यासारखं भासतं आणि भासल्यामुळं खरं कोणतं आणि खोटं कोणतं कळत नाही. त्यामुळं कर्म चांगलं कोणतं, योग्य कोणतं आणि अयोग्य कोणतं कळत नाही. आणि या ठिकाणी कोणतं कसं ओळखावं तर भगवंत सांगतात हे कर्म कसं ओळखायचं याची एक तुला मी विचार सांगतो की ज्यामुळं तुला त्या अशुभ असणाऱ्या संसारापासून, जन्म मरणरूप संसारापासून तू मुक्त होशील, असा विचार मागच्या याच्यामध्ये सांगितलेला होता. आणि म्हणून माऊली म्हणतात वाचुनी मूर्खाची गोटी कायशी. कालचीच उभी आहे 88 नंबरची. वाचुनी मूर्खाची गोठी कायशी येत मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता त्याची परियसी सांगेन तुझं. इथं क्रांतदर्शी सुद्धा मोहित होतात. आणि क्रांतदर्शी शब्दाचा अर्थ आहे विद्वान आणि बुद्धिवान पुरुष सुद्धा कर्म आणि अकर्म कोणतं करायचं, कोणतं आहे हे ठरवण्यामध्ये ते सुद्धा हतबल होतात. म्हणून माऊलींनी फार सुंदर रीतीनं कर्म, विकर्म आणि अकर्म यांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण प्रत्येक कर्म करताना या सगळ्या व्याख्यांचा विचार करून कर्माबद्दलचे निर्णय घ्यावे आणि विचारपूर्वक कर्म करावं. आणि विचार करीत बसण्यापेक्षा त्याला दुसरा एक मार्ग आहे की शास्त्राला विचारावं. शास्त्र बरोबर विचार सांगतं, त्यामुळे शास्त्राला विचारावं, संतांना विचारावं. संत बरोबर मार्गदर्शन करतात. आणि जर या मार्गदर्शनाप्रमाणे आपण जर कर्म करायला लागलो तर फारसा विचाराचा गोंधळ जो आहे तो विचाराचा गोंधळसुद्धा थांबवता येतो. म्हणून माऊलींनी आता भगवंत पुढचा श्लोक सांगतात. काय म्हणतात, कर्मण्यो ह्यपि बौद्धव्यम बौद्धव्यमचं विकर्मणः अकर्मणश्च बौद्धव्यम गहना कर्मणो गती. 17 नंबरचा श्लोक आहे, प्रसिद्ध श्लोक आहे. त्यातलं प्रसिद्ध वचन आहे गहना कर्मणो गती. गहना कर्मणो गती म्हणजे कर्माचं रहस्य आहे, अत्यंत गहन सूक्ष्म आहे. आणि ते सहजासहजी सामान्यांना तरी कळणारच नाही. माऊलीच म्हणतात वाचुनी मूर्खाची गोटी कायशी. क्रांतदर्शींना कळत नाही तर मूर्खांना कुठलं कळेल. इतकी सूक्ष्मता त्या कर्मामध्ये आहे. म्हणजे बौद्धव्य म्हणजे जाणून घे. दोन ठिकाणी बौद्धव्यम शब्द वापरलेला आहे, 3 ठिकाणी वापरलेला आहे. कर्मण्यो बौद्धव्यम, बौद्धव्यम विकर्मणा आणि अकर्मण्य बौद्धव्यम. 3 शब्द फार त्यातले महत्त्वाचे आहेत. आणि त्यात सांगताना त्या 3 सांगताना तिन्हींना जाणून घे
आणि कर्माची गती गहन आहे हेही जाणून घे. शास्त्रविध कर्माचे तत्व जाणावे, म्हणजे शास्त्रविध करायचे जे कर्म आहे त्या कर्माचं तत्व जाणावं. शास्त्र निश्चित असलेलं कर्म कोणतं आहे तेही जाणावं, आणि नैष्कर्म अवस्थेतलं ते तत्व जे आहे तेही जाणावं. म्हणजे 3 प्रकारचे कर्मांचा प्रकार 3 प्रकारे विभागणी केलेली आहे. एक कर्म एकाला म्हणतात, एकाला विकर्म म्हटलं आणि एकाला अकर्म म्हटलं. आणि या तिन्हीचा मधला जो आहे ते तिन्हींनाही जाणून घे. एकदा तिन्हींना तू जाणून घेतलीस की तुझी गल्लत होणार नाही असं भगवंत सांगतात. त्यामुळे शास्त्रविध आणि निषिद्ध कर्माचं तत्व जाणणं फार गरजेचं आहे. दुसरं नैष्कर्म अवस्थेचं तत्व जाणायला पाहिजे. आणि कर्म, विकर्म आणि अकर्म ह्या तिन्हींना हे तत्व जे आहे हे कळणं फार कठीण आहे. मात्र गहना कर्मणो गती असा शब्द वापरलेला आहे. गहना म्हणजे अत्यंत गूढ तत्व आहे. आणि खरंच विचार जर केला तर अध्यात्मशास्त्रच गूढ आहे आणि ते असायलाही पाहिजे. एखाद्या उथळ बुद्धीच्या आणि उथळ अंतःकरणाच्या पुरुषांना किंवा एखाद्या व्यक्तीला हे शास्त्र समजू नये अशी परिपूर्ण व्यवस्था शास्त्रकर्त्यांनी अगोदर करून ठेवलेली आहे आणि गरजेची पण आहे ती. त्यांना जर नको त्या गोष्टी त्यातल्या जर समजायला लागल्या तर ते नको ते उद्योग करतील. कारण शास्त्रामध्ये काही कर्माचे आणि कर्मकांडाची सुद्धा प्रकार दिलेले आहेत की ज्यामुळं समाजाचा विध्वंस सुद्धा होऊ शकेल. पण ते कळू नये. जेव्हा तीच बुद्धी स्थिर होते आणि स्थिर बुद्धीला कोणतं निषिद्ध कर्म कोणतं आहे किंवा अकर्म कोणतं आहे आणि कर्म कोणतं आहे जर कळायला लागलं तर तो बरोबर व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो. म्हणून शास्त्र गूढच ठेवलेलं आहे. शास्त्र गूढ आहे आणि कर्म कसं करावं हे सांगणं सुद्धा गूढ आहे. त्यामुळे कर्म करताना गहन कर्म शब्द वापरला तो त्यासाठी वापरलेला आहे. म्हणून गहन म्हणजे लवकर समजून नये. बरेच जण तक्रार करतात ज्ञानेश्वरी समजत नाही, ज्ञानेश्वरीच्या ओव्या समजत नाहीत. समजत नाहीत हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. समजायला नकोच पाहिजे सहजासहजी, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. सहजासहजी समजलं एखादी गोष्ट तर त्या गोष्टींना त्याला काय होतं, सवंगता येते आणि गांभीर्य शिल्लक राहत नाही. म्हणून माऊलीच बोलतात इथं, स्थिरावलेने अंत्य करणे ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेने अंत करणे तोची मानू म्हणतात. ज्याचं अंतकरण स्थिर झालंय, जो ह्या अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याविषयी गंभीर आहे, अशांनाच ते शास्त्र कळायला पाहिजे अशी व्यवस्थाच करून ठेवली आहे संतांनी आणि ऋषीमुनींनी. त्यामुळं सहज जाता जाता एखादा कोणतरी आत्मज्ञानाची शिकवण घेतली, प्रशिक्षण घेतलं. जसे एखादं प्रशिक्षण रस्त्याला मिळतात ना, पाककलेचं प्रशिक्षण, काहीतरी शिलाई करण्याचं प्रशिक्षण किंवा एम्ब्रॉयडरीचं शिक्षण, अशासारखं हे शिक्षण नाही. अध्यात्मज्ञान जे आहे ते गुह्य ज्ञान आहे असं भगवंतांनी सुद्धा जी गुह्य ज्ञानाबद्दल बोलताना 10व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आणि गुह्यता त्यातली गहनता जी आहे ती गहनता सुद्धा कर्मात आहे. कर्मात कशामध्ये आहे की कोणतं कर्म करावं आणि कोणतं करू नये. एखादी गोष्ट चांगली म्हणून करायला जावी आणि तीच कधी कधी अंगलट येते. एखादं पुण्याचं काम करायला जावं आणि तेच पापकर्मामध्ये मोडलं जातं. त्यामुळे काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून त्याला म्हटलंय गहना कर्मणा गती. म्हणून तू जाणून घे अर्जुना असं भगवंत सांगायला लागलेलं आहे की तू काय कर, कर्मणो हे ती बौद्धव्यमच विकर्मणा अकर्मणश्च बौद्धव्यम गहना कर्मणो गती. माऊली त्यावरती भाष्य 3-4 ओळीमधून माऊलीने भाष्य केलेलं आहे. म्हणतात, तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागेत. सम्यक म्हणजे विशिष्ट पद्धतीनं पूर्णपणे त्याला अगोदर जाणून घे, त्याचं स्वरूप तू जाणून घे असा अर्थ आहे. सम्यक आधी जाणावे, आधी जाणावे अगोदर जाणून घे. कर्म करून झाल्यावर जाणून घेणं काय अर्थ नाही त्याला. आपल्या हातून एखादं कर्म घडलं आणि ते कर्म विकर्म आहे, अकर्म आहे, काय कर्म आहे नेहमीचं शास्त्रविध कर्म आहे, काय कळणार आहे आपल्याला? जाणून घेतल्यानंतर कळेल. म्हणून आधी जाणावे शब्द माऊली वापरतात. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे. माऊलीने वेगळी व्याख्या केली आहे कर्माची. बघा, कर्म जो शब्द वापरलेला आहे, ईश्वर जो आहे कर्माचा स्वभाव कळण्यासाठी कर्म निर्माण कसं झालं हे समजलं पाहिजे. म्हणून ईश्वर कर्म करून कसा अकर्ता याचं ज्ञान व्हावं
माऊली म्हणतात आधी जाणावे सम्यक जाणावे म्हणजे काय? मागच्या आपण श्लोकामध्ये पाहिलं की ईश्वर सगळी कर्म करून सुद्धा अकर्ता कसा राहतो आणि तो कर्मबंधनातून मुक्त कसा असतो, आणि तशीच मुक्ततेचा अनुभव जीवाला सुद्धा येऊ शकतो फक्त ईश्वराच्या वाटेनं, ईश्वराच्या निर्देशनाखाली, संतांच्या मार्गदर्शनाखाली तो जर जात असेल तर तो कर्मबंधनातून मुक्त होईल. ईश्वर कर्म करून जर मुक्ततेचा अनुभव घेत असेल तर ती जीवाला पण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे त्यानेही तसं करावं. म्हणून एकदा विहित समजलं तर ते चित्त शुद्धद्वारा त्यातून मोक्षसुद्धा प्राप्त होतो, आणि निषिद्ध समजलं तर पापापासून मुक्तता होते. निषिद्ध म्हणजे विकर्म. इथं शब्द जो माऊलींनी विकर्माचा अर्थ बऱ्याच जणांनी वेगवेगळे केलेले आहेत. प्रत्येक विद्वानांनी अकर्म आणि विकर्माचा जी व्याख्या आहे ते खूप वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळे केलेले आहे. त्यामध्ये एकमत कधी सापडलंच नाही. स्वामी वरदानंद भारती म्हणतात एकमत सापडत नाही असं म्हणूनच ते विद्वान आहेत. विद्वान म्हणूनच वेगवेगळी मतं मांडतात, कारण विद्वान दुसऱ्याचंच कसं मत ग्राह्य मानेल, मग विद्वान कसला? विद्वानाचं एक लक्षण काय आहे? दुसऱ्याची मतं खोडून काढणे, असं सर्वसाधारण त्याची व्याख्या केली जाते. आणि त्यामुळंच काय होतं की जे खंडन मंडन जी प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते त्याचं कारण आहे बऱ्याच वेळा त्यात विद्वत्तेचं प्रदर्शनच केलेलं आहे. पण इथं म्हणतात की निषिद्ध कर्म जे आहे ते समजलं तर पापापासून मुक्तता होईल. विहित जर कर्म कोणतं आहे जर समजलं तर त्यामुळं चित्तशुद्धीद्वारे मोक्षापर्यंत जाता येईल. आणि ईश्वर कर्म करून सुद्धा अकर्ता कसा ठरतो हे जर जीवाला समजलं तर जीवसुद्धा ईश्वराच्याच मार्गानं जाऊन त्याच कर्माद्वारे कर्मबंधनातून मोकळा होण्याचा मार्ग शोधू शकेल. हे जीवाला दिलेली एक संधी आहे, पण या संधीचा उपयोग व्यवस्थित करता आला तर. म्हणून कर्माचा स्वभाव जर करायचा असेल, कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे, कर्माचा स्वभाव करण्यासाठी कर्म निर्माण कसं झालं हे समजलं पाहिजे. विश्वाकारू संभवे म्हणजे विश्वाचा आकार उत्पन्न होतो. कर्मामुळंच विश्वाचा आकार कर्म म्हणावे, त्याला स्वभावता कर्म म्हणावे की ज्या योगाने विश्वाचा आकार उत्पन्न होतो. या कर्माचे स्वरूप इथं अगोदर जाणून घ्यावे असं माऊली या ओवीमध्ये बोलतात. म्हणजे नैसर्गिकरित्या कर्माची उत्पत्ती होते आणि त्यामुळेच विश्व बनतं ना, कर्मामुळेच विश्व बनलेलं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्या काम केलेल्याचा गोष्टीचा काम करण्याचा आग्रह नसावा. हेच कर्म मी करणार आहे आणि हे कर्म मी करणार नाही अशा आग्रहामुळं कदाचित अहंकार वाढण्याची शक्यता आहे. म्हणून इथं अमुक व्हावं हा आग्रह नसेल तर तेच कर्म जे आहे त्या कर्मातलं कर्म पण निघूनच जातं. अमुक करायचा पाहिजे असा आग्रह जर नसेल ना, आग्रह नसेल तर संपलं ना. जे कर्म आपण करतो त्यातलं कर्मपण जे आहे ते कर्मपणच निघून जातं. आणि जे मनाविरुद्ध होईल, एखादी गोष्ट समजा माझ्या मनाविरुद्ध घडत असेल तर त्याचा साधनेसाठी कसा उपयोग करता येईल हेही पाहून घ्यावं. कसा साधनेसाठी त्याला वापर करता येईल. माझ्या मनाविरुद्ध घडलेली एखादी गोष्ट दुःखद गोष्ट असते, पण एखाद्या संकटाचा उपयोग सुद्धा बरेचसे खूप लोक यशासाठी करून घेतात. संकट त्यांना संधी वाटायला लागते. ही गोष्ट फार महत्त्वाची. बऱ्याच जणांना संधी येते ना, त्या संधीचा उपयोग सुद्धा करता येत नाही. त्यांना संधीला संकटामध्ये रूपांतरित करतात. पण बरेचसे असे लोक आहेत विद्वान पुरुष जे यशस्वी झाले, त्यांनी संकटाला संधीत रूपांतरित केलं. संकट त्यांना आव्हानात्मक वाटले, संकटांना तोंड देणं ही त्यांची सवय बनली आणि त्यातून त्यांनी यश मिळवलेलं आहे. म्हणून इथं म्हणले मनाविरुद्ध गोष्ट घडते त्याचा उपयोग आपल्या साधनेसाठीच करून घ्यावा. माझी बायका मुलं माझं ऐकत नाहीत तर एक लक्षात ठेव रे बाबा, जगातली कोणच कोणाचं ऐकत नाहीत, मग तू समजून चाल. ऐकवायसाठी कुणाला ऐकवूच नकोस आणि शांत बस नाम घेत. हा साधा उपाय आहे. कसा साधनेसाठी उपयोग झाला बघा. काय रडत बसूया, माझ्या विरोधात माझे सगळे नातलं गेलेत म्हणून रडत बसण्यापेक्षा काय करावं, त्याचा उपयोग साधनेसाठी असा करावा की कोणी कुणाचं नसतं, कोणी कुणाला शेवटपर्यंत उपयोगाला येत नाही. आणि असा जर विचार करून जर आपण साधना करायला लागलो तर मनाविरुद्ध घटना घडते काय, संकट काय, दुःख काय याचा पत्ताच लागणार नाही आपल्याला. म्हणून संतांनी सुद्धा अशा एखाद्या गोष्टीला घडणाऱ्या आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना ज्या आहेत त्या घटनेला वेगळं स्वरूप देऊन टाकलं. म्हणजे
तो भला हुआ मेरी मटकी फुटी रे, मै तो पाणी भरत से छुटी रे, असे संत बोलतात. बायको मेल्यानंतर बोलतात बरं काय, बरं झालं माझी बायको गेली ते म्हणण्यापेक्षा काय म्हणतात, बरं झालं पाणी भरायचा माठ फुटला, आता उद्यापासून पाणीच भरावं लागत नाही, म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि मी ईश्वर चिंतनासाठी आता माझं चित्त मोकळं राहील, असा संकटाचा उपयोग त्यांनी करून घेतला. तुकाराम महाराज आपल्या बायकोला बोलताना म्हणतात, आवळे म्हणायचे, आवले आवले आता आपल्याला चांगले दिवस येणार. हा सहज बोलता बोलता कसे बोलतात बघा, आता आपल्याला चांगले दिवस येणार. आता आवली जी आहे त्यांची बायको, ती काय म्हणते, का चांगले दिवस येणार म्हणजे काय होणार आहे, आता ते म्हणतात, आता देवाला आपल्या आयुष्यात वाईट करायचं काही शिल्लकच राहिलं नाही, आता काय करून करून करणार आहे वाईट, म्हणून आता चांगले दिवस येणार आहेत. आमच्या आयुष्यामध्ये वाईट करायचं काही शिल्लकच देवानं ठेवलं नाही, मग आता होणार आहे ते काय असणार आहे, चांगलं असणार आहे. ह्यापूर्वी सुद्धा आपण चिंतन मांडलेलं होतं की विचार केलेला होता, ज्या ज्यावेळी अशी संकटाची दुःखाची मालिका सुरू होते त्यावेळी समजायचं माझ्या आयुष्यातली दुःख आणि संकटांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे, दिवसेंदिवस मी शुद्ध व्हायला लागलेला आहे, त्यामुळं मला पुढचे आनंदाचे दिवस आहेत. तुकोबा पण तेच बोलतात, देवानं आता काय शिल्लकच ठेवलं नाही वाईट करायचं, त्यामुळे आता वाईट करायचं सगळं संपलं जर असेल तर आपल्याला चांगले दिवस येणार आहेत की नाही, असं ते आपल्या बायकोला म्हणतात. म्हणून सर्व ईश्वर निर्मितीचे काम जे आहे ते प्रकृती करत असते. उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळे काम कार्यभाग जो आहे तो प्रकृतीकडे आहे. म्हणून कर्माचं कर्तृत्व जे आहे ते माझ्याकडे घेणं चुकीचं आहे. म्हणून जेणे विश्वाकारू संभव हे शब्द वापरलेला आहे. कर्म स्वभावानं निर्माण होतात आणि ही प्रकृतीच्या गुणामुळे निर्माण होतात. तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, प्रकृती गुणी संभवे, मागे झालेले आहे त्याचा विचार. तर प्रकृतीच्या गुणा, त्या प्रकृतीचे जे गुण आहेत त्या गुणामुळं त्या कर्माची निर्मिती होत असते. त्यामुळे कर्माचं कर्तृत्व मी माझ्याकडे घेणं चुकीचं आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे ते सम्यक आधी जाणावं, ते कर्म कोणत्या प्रकारचं आहे हे एकदा जाणून घे आणि कर्म करताना अलिप्त राहून साक्षीभावानं कर्म कर. हे आयुष्य, हे जीवन एक खेळ आहे आणि खेळाकडे बघताना साक्षीत्वानं पाहायला लागलास तर त्या खेळातले जे पराजय जे आहेत ते तुला कर्मबंधनात जे टाकायला कारणीभूत आहेत, त्यामुळे तुला ते बंधनामध्ये टाकणार नाहीत. कारण तुला तो खेळ जर पाहिलास तर तो खेळ तुझ्या सुखदुःखाला कारणीभूत होणार नाही. कोणता खेळ, हा आयुष्याचा जो खेळ आहे हा सुखदुःखाला कारणीभूत होणार नाही जर प्रपंचाकडे साक्षीत्वाने पाहायला लागलो आपण. म्हणजे तिसरी व्यक्ती म्हणून पाहायचं. तिसरी व्यक्ती म्हणजे जसं शेजारी आपल्या भांडणामध्ये पाहतो, एखाद्या ज्या घरामध्ये भांडण लागलेले आहेत, आई वडिलांची मुलांची लागली, नवरा बायकोची लागलेली आहेत, पण शेजारी पाहताना काय पाहतो, असतील बाबा त्यांचं काहीतरी चालू असेल. किती साक्षीत्व असतं, काही त्यामध्ये रस घेत नाही तो. आता काय करावं, शेजाऱ्यांची भांडणं झाली, मग ह्याला वाईट वाटलं किंवा काय वाटलं, काही नाही, गप्प बसलेला असतो ना. अशी त्रयस्थीची भूमिका आपल्याला प्रत्येक कर्मामध्ये जर घेता आली आणि साक्षीत्व जर सांभाळता आलं तर समजायचं की साक्षीत्वानं बघायचं, म्हणजे त्याची सुखदुःख जी आणि त्याच्या कर्माचं बंधन आहे ते निश्चितपणे आपल्या वाट्याला येणार नाही. आणखीन एक मुद्दा आहे, ही सगळी कर्म आणि कर्माची फळं जी आहेत ते त्याच्या इच्छेनं घडतात. ही सगळी कर्म असं समजणं हेही साक्षीत्वच आहे. ईश्वराच्या इच्छेनं घडतं असं बघणं हे सुद्धा साक्षीत्वच आहे. किंवा जी फळं मिळतात, एखाद्या कर्माची जी फळं मिळतात त्याकडे सुद्धा साक्षीत्वानंच पाहावं. म्हणजे त्याच्याकडून मिळालेला जो आहे ते समजायचं हा भगवंताकडून आलेला प्रसाद आहे. म्हणजे फळं जी मिळतात कर्माची त्याला प्रसाद समजायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात ना त्या त्याच्या इच्छेनं घडतात असं समजायचं. दोन पातळीवर आपल्याला ह्या कर्माचं बरोबर विभागणी करता येते. काही घडत असेल माझ्या कर्मामुळं ना, तर ते कर्म अकर्म आहे, विकर्म आहे, काय आहे ते समजतं आपल्याला. म्हणून ते एकदा जाणून घेतलं पाहिजे की त्याचं जे फळ आहे ते फळ मला मिळालेला प्रसाद आहे. म्हणून कर्म करणं हे तर अपरिहार्य आहे. पण त्याचा जर ओघ आपण आत्मकल्याणाच्या मार्गाने जर लावणार असू, कर्म तेच, पण कर्माचा मार्ग मात्र आपण जर व्यवस्थित लावला असेल तर निश्चितपणे तेच कर्म आपल्याला मुक्तता देण्यासाठी उपयोगी ठरेल. म्हणून ते जाणलं तरी पाहिजे ना, कोणती कर्म मुक्तीसाठी उपयोगी आहेत, कोणती खड्ड्यात घालणारे आहेत. कारण आयुष्याचं पतन या कर्मामुळेच होतं.
आणि आयुष्याचे भलंसुद्धा जे होतं, आयुष्य कृतकृत्य आणि कृतार्थता होती त्या कर्मामुळेच होते. जसं आपण वागलेलो असतो तशी तशी त्याची फळं मिळायला चालू होतात. म्हणून फार सावधानतेनं कर्म करावीत. कर्म करताना विचार करावा, हे कर्म शास्त्रविहित आहे का, हे निषिद्ध आहे का, आणि तिसरी गोष्ट, ह्या कर्माची मला लेप लागतो का, म्हणजे ते अकर्म आहे का. या सगळ्या गोष्टीचा विचार, अकर्म कुठले कुठले आहेत आणि अकर्म कसं होतंय, कर्म करून अकर्म कसं होता येतं याचा विचार केला पाहिजे. निषिद्ध कर्माचा फारसा विचार कुठल्याही शास्त्रामध्ये उहापोह जास्त केलेला नाही. निषिद्ध कर्माचा उहापोह जिथं जास्त होतो, त्यामुळे कदाचित निषिद्ध कर्माचा अभ्यास करून करून तीच कर्म करावीशी वाटतील लोकांना. म्हणून संतांनी सुद्धा काय करावं हे जास्त सांगितलेलं आहे, काय करू नये हे जास्त सांगितलेलं नाही. त्याचं कारण ते आहे, काय करू नये जर सारखं 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 डोक्यात घालायला लागलो आपण, तर माणसं तेच करायला लागतील, जीव सारखा तेच करायला लागेल. आपण म्हणतोय ना की अमुक दिवशी काय करायचं नाही, चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. लोक त्याच दिवशी जास्त चंद्राचं दर्शन घ्यायला, इतर दिवशी चंद्र उगवलेला असतो, कोण डुंकून पण पाहत नाही. पण जे करू नये म्हणून सांगितलेलं असताना तेच करायचा एक स्वाभाविक स्वभाव आहे माणसाचा. तो विचारात घेऊन संतांनी किंवा जे शास्त्र व्यक्ती होऊन गेले त्यांनी सुद्धा कर्म, निषिद्ध कर्म कोणतं आहे याचा उहापोह जास्त केला नाही. फक्त काय सांगितलेलं आहे, चांगलं काय करता येईल हे सांगितलेलं आहे. त्यामुळं कर्म करणं तरी अपरिहार्य आहे. मग करायचंच असेल तर ते निषिद्ध का करावं, करायचंच असेल तर ते अकर्म का होऊ नये. अकर्म व्हायलासाठी त्यासाठी निष्काम कर्म व्हायला पाहिजे, तरच ते अकर्म होतं, अन्यथा अकर्म होणार नाही. म्हणून माऊली इथं वर्णन करतात, तरी कर्म म्हणजे स्वभावे जे ते विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे तो. म्हणून पूर्णपणे त्याची व्याख्या एकदा जाणून घे, आणि जाणून घेतल्यानंतर तुला त्याचा उपयोग होईल. पुढे 90व्या ओळीमध्ये सुद्धा तेच सांगतात. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगीशी. आता वर्णाला म्हणजे 4 वर्ण जे मागच्या वेळा सांगितली ते, आणि 4 आश्रम जे आहेत त्या आश्रमाला जे योग्य आहे, म्हणून म्हणलं वर्ण आश्रमाला जे उचित आहे, जे विहित आहे, ते असं विशेष कर्म ते आहे, ते त्याच्या उपयुक्ततेसह निश्चितपणे ओळखून घ्यावं. मी कोणत्या आश्रमामध्ये आता आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, संन्यास, वृद्ध, कुठला आश्रम माझ्याकडे आहे, मी कोणत्या वर्णामध्ये आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य काय शूद्र. मग त्यानुसार माझी कर्म मला शास्त्रानं सांगितलेली आहेत, त्याला विहित कर्म म्हणायची. ती कर्म मी करायला लागलोय का, याला म्हणून माऊली म्हणतात मग वर्ण आश्रमाशी उचित, जे वर्ण आश्रमाला उचित आहे तेच कर्म करावं. शास्त्रानं सांगितलेले ब्राह्मणादी 4 वर्ण किंवा ब्रह्मचर्यादी हे 4 आश्रम आहेत, हे 4 आश्रमांना उचित कर्म करत राहावं, नाहीतर बिघडून जाते ना. जे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असताना जर गृहस्थ आश्रमाची कामं मी करायला लागलो, तर गृहस्थ आश्रमामध्ये असताना मी जर ब्रह्मचर्य स्वीकारलं, तर मी गृहस्थ आश्रमामध्ये असताना संन्यासच घेतला तर किती धोकादायक आहे बघा. म्हणून कुठल्या वेळी कोणती गोष्ट करावी हे ते शास्त्राला विचारूनच घ्यावं. आता माझ्या कुठल्या आश्रमात आहे आणि मी कुठल्या वर्णामध्ये आहे, वर्णानं की दिलेली कामं व्यवस्थित ती पूर्ण करावी कर्तव्य म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ज्या आश्रमाला योग्य विहित आहे ते विशेष रूपाने जे कर्म आहे ते सुद्धा व्यवस्थित पार पाडावं, म्हणजे आपल्याला ते ओळखता येतात, त्याची ओळखायची खूण सांगितलेली आहे. त्यामुळं अंतःकरणाचे जे भाव असतात त्याप्रमाणे त्याचे 3 प्रकार पडतात कर्माचे. आपण मगाशीच बघितले, एक कर्म, एक विकर्म, एक अकर्म, हे तिन्ही शब्द श्लोकामध्ये वापरलेले आहेत. एक बौद्धव्य आहे, तिन्ही नाही जाणून घे म्हणून सांगितलेलं आहे. पहिल्यांदा कर्म न बौद्धव्यम, न विकर्म न बौद्धव्यम शब्द वापरला, अकर्म बौद्धव्यम, सगळे बौद्धव्यम म्हणजे जाणून घे तू. हे तिन्ही तू जाणून घे, आणि त्यासाठी अंतःकरणाचे जसे भाव असतात तसे कर्माचे 3 प्रकार पडायला लागतात. सकाम भावाने समजा एखादं काम केलं, काम शास्त्रविहित आहे, पण सकाम भावनेनं जर केलं तर त्याला नुसतं कर्म म्हणायचं, कर्म आहे, सकाम भावनेनं केलेलं आहे. समजा
फलेच्छा कुठलीही न धरता, फळाची अपेक्षा न ठेवता, आसक्ती न ठेवता, माझेपणा म्हणजे ममत्व न ठेवता जर काम आपण जर करायला लागलो, कर्म करायला लागलो, तर ते कर्म अकर्म होतं. आणि ज्यामध्ये दुसऱ्याचं अहित आहे, दुसऱ्याचा नाश आहे, समाज ज्यामुळे अडचणीत येतो, एखादी माणसं व्यक्ती अडचणीत येतील असं जर कर्म कोणतं असेल तर ते कर्म निषिद्ध असतं. त्या निषिद्ध कर्माला विकर्म म्हणतात. हे सगळं एकदा जाणून घेतलं पाहिजे बरं काय. म्हणून हा श्लोक त्यासाठी वापरलेला आहे. आपल्याला कळत नसल्यामुळं आपल्याकडून चुका घडण्याची शक्यता असते. म्हणून अंतःकरणाचा भाव कोणता आहे? सकामता आहे. शास्त्रविध कर्म नुसतं कर्म झालं. सकामता नाही म्हणजे निष्काम आहे, ममत्व नाही, अहंकार नाही, आणि कर्म केलं आपोआप अकर्म होतं की जे बंधनाला कारणीभूतच ठरत नाही. आणि तिसरं म्हणलेलं आहे जे निषिद्ध कर्म आहे की जे मला पापामध्ये टाकतं. म्हणजे एका कर्मानं काय होईल? शास्त्रविध कर्मामुळे पुण्याची प्राप्ती होते, निषिद्ध कर्मामुळे पापाची प्राप्ती होते, आणि पुण्याची प्राप्ती आणि इकडं पापाची प्राप्ती. आणि अकर्मामुळे पुण्य आणि पाप निर्माणच होत नाहीत. त्याला अकर्म म्हटलेलं आहे. ज्या कर्मामुळे पुण्याची प्राप्ती होते त्याला शास्त्रविहित कर्म असं म्हटलेलं आहे. त्याला नुसतं कर्म शब्द वापरलेला आहे. त्यामध्ये सकामता असते. नाम घेतो तर मला पुण्य मिळावं, तीर्थयात्रा करतो तर मला पुण्य मिळावं, ही सकामता त्यामध्ये असते, त्याला कर्म म्हणायचं. दुसरं म्हणलेलं आहे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म शब्दाचा अर्थ आहे की जे शास्त्रानं करू नको म्हणून सांगितलेलं आहे, जे समाजाच्या हिताचं नाही, ज्यामध्ये कोणाला तरी अडचण निर्माण होणार आहे, असं कर्म केलं तर त्याचा फळ म्हणून काय मिळणार आहे? पापाची प्राप्ती होणार आहे. एकात पुण्य मिळतं आणि एकात पाप मिळतं. पण असंही एक कर्म आहे की ज्या कर्मामुळे निष्काम कर्म जर केलं, जेच कर्म ममता रहित, आसक्त रहित, कामना रहित जर केलं तर ते कर्म अकर्म ठरतं आणि त्यामुळं पाप पुण्याची निर्मिती होत नाही. आणि याचाच विचार सगळ्या शास्त्रांनी केलेला आहे. आपण तिसरा अध्याय जो कर्मयोगाचा पाहिला तो अकर्माच्या संदर्भातला आहे. स्वधर्मे निधनम श्रेय हे शब्द जो वापरला, हा जो स्वधर्म आहे ते अकर्म आहे, करून न केल्यासारखे आहे, करून केल्यासारखे आहे, आणि करून दुसऱ्याचा नाश केल्यासारखं होणार आहे. ते निषिद्ध. करून काहीतरी मिळणार आहे ते नुसतंच कर्म, आणि करून काहीच मिळणार नाही, मिळालं तर मोक्षच मिळणार आहे, चित्तशुद्धी होणार आहे, ती म्हणायची अकर्म. त्याला नैष्कर्म्य स्थिती म्हणतात. म्हणून जी म्हणून काही कर्म करावी ती काय कळत नाहीत ना. माऊलींची ओवी फार 9व्या अध्यायामध्ये स्वर्गात्मक पापे काय म्हटलेलं आहे? काय स्वर्गात जायचे, काय पुण्यात्मक पाप आहे काय स्वर्गात आहे, पापात्मक पापे नरका जायचे. आणि तिसरं अकर्म म्हटलेलं आहे, माते जेने पाविजे ते शुद्ध कर्म गा. शुद्ध कर्म म्हणजे अकर्म आहे. माऊलींनी बरोबर उदाहरण केलेलं आहे की जे पुण्यात्मक कर्म आहे ते पुण्यात्मक कर्म सुद्धा पापात्मकच आहे, कारण ते बंधनाला कारणीभूत आहे. ते स्वर्ग मिळवून देईल, पण माझा जन्म मृत्यू जो अशुभ सांगितलेला आहे संसार, त्यातून माझी मुक्ती होणार नाही. पापात्मक पाप सुद्धा तर सोडाच, ते निषिद्धच कर्म आहे. पापात्मक पापे नरका जाईजे. 3 सांगितलंय. एकाला स्वर्ग मिळतो, एकाला नरक मिळतो, आणि एकाला देव मिळतो. मग सोपी गोष्ट आहे ना, अभ्यास करावा. मला ज्या कर्मामुळं मला भगवंताची प्राप्ती होते तेच कर्म मी करावं. सोपं, एकदम सोपा मार्ग. आता त्यासाठी मग मी कुणाला विचारावं की कोणत्या कर्मामुळं भगवंताची प्राप्ती होईल? संतांना विचारायचं. संतांना म्हणायचं की मला भगवंताचीच प्राप्ती करून घ्यायची आहे, माझा उद्देशच तो आहे. आता उद्देश जर भगवंताची प्राप्ती असेल ना तर सगळीच कर्म अकर्म होतात. कुठलंही कर्म जे असेल ते अकर्मच होईल. ह्यामध्ये थोडंसं कसं आहे, मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलं की चांगल्या उद्देशानं केलेली चोरी ती सुद्धा नैष्कर्म्य स्थितीला घेऊन जाईल. उद्देश काय आहे? आत्मप्राप्ती, ईश्वर दर्शन, भगवंताच्या प्राप्तीचा उद्देश ठेवून जर तो दुसऱ्याच्या हितासाठी जर कर्म करत असेल तर ज्याला शास्त्राने निषिद्ध म्हटलेलं आहे ते निषिद्ध कर्म सुद्धा काय होईल? अकर्म ठरेल. कुठलं कर्म अकर्म ठरणार आहे?
आणि कोणतं विकर्म अकर्म होणार आहे तेही बघायला पाहिजे. काही विकर्म होण्याला गेलेली कर्म जी आहेत निषिद्ध कर्म ती कधी कधी अकर्म बनून राहिलेली आहेत आणि काही काही अकर्म म्हणून म्हटले. कर्म टाकूनच देणं हा उद्देश नसावा. कर्म टाकून देणं म्हणजे अकर्म होणे अशी व्याख्या नाही केलेली संतांनी. तर कर्म करून सुद्धा कर्माचा लेप लागता कामा नये असं केलेलं कर्म जे आहे ते कर्मबंधनातून मुक्त करतं. म्हणून म्हणलेलं आहे स्वर्गाला कुठल्या कर्मानं जातं तर पुण्यात्मक कर्म जे आहे त्यानं स्वर्गाला जाता येतं. पापात्मक पाप जे आहे ते नरकात घेऊन जातं आणि शुद्ध पुण्य जे आहे ते भगवंताकडे घेऊन जातं. पुण्य आणि पाप म्हणजे कर्मानंच तयार होतात. सुख दुःख पाप आणि पुण्यामुळे म्हणजे आपल्या वाट्याला येत असतात आणि या सगळ्याचा विचार शास्त्रानं करून ठेवलेला आहे. त्यामुळं कर्म करण्यामुळंच पाप पुण्य आणि पाप पुण्य झाल्यामुळंच सुख दुःख वाटणीला येतात आणि पाप पुण्यामुळेच जन्माला यावं लागतं. जन पाप आणि पुण्य दोन्ही होणार नाहीत तो जन्म नाहीसा होतो आणि ते अकर्म ठरतं. म्हणून जेव्हा जेव्हा कामना तीव्र होतात तेव्हा अतिशय कामना होतात तेव्हा तिथं विकृतीच निर्माण होते आणि अशा विकृतीतून घडलेल्या कर्मांना विकर्म म्हणतात. का अति इच्छा प्रबळ इच्छा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करणं याला विकर्म म्हणतात. कोणत्याही मार्गाचा म्हणजे तोडा मारा फसवा लुबाडा आणि घ्या प्राप्ती करून घ्या असा स्वार्थ जेव्हा प्रबळ होतो आणि या प्रबळ स्वार्थातून जी कर्माची निर्मिती होते ती विकृती असते आणि त्या विकृतीला विकर्म म्हणतात. विपरीत प्रकारचं कर्म म्हणजे विकर्म. विपरीत ज्याला शास्त्रानं अजिबात मान्यता दिली नाही उलट शास्त्रानं निषिद्ध म्हणून सांगितलेलं आहे ते कर्म म्हणजे विपरीत. विपरीत म्हणजे स्वभावापेक्षा वेगळं करणं. स्वभावापेक्षा वेगळं म्हणजे काय स्वधर्मानं स्वधर्म कर्तव्य जे आहे ते सोडून वेगळं करणं किंवा जसं करायला नको ते करणं ज्याने करायला नको पाहिजे त्यानं ते करणं. म्हणजे जसं करायला पाहिजे करायला नको तसं करणं हे विकर्मच आहे. किंवा ज्यानं करायचं नको म्हणून सांगितले त्यानं करणं. तिसरी गोष्ट जिथं करायला नको म्हणून सांगितले पाहिजे करायला नको म्हणून सांगितले ज्या ठिकाणी तिथं करणं आणि जितकं करायला नको म्हणून सांगितलं तितकं करणं. सगळं हे विकर्मामध्ये आहे. फार याचं चिंतन करायला पाहिजे आहे बरं काय शांतपणे. म्हणजे जसं करायला नको पाहिजे तसं करणारी खूप मंडळी आपल्याला बघायला मिळतील. असं करायला नको पाहिजे होतं तसंच करतात. ज्या व्यक्तीनं ते करायचं नाही त्या व्यक्तीनं केलं ना तर तो नको ते होतंय. त्यासाठी आपण वरचं वर्णा आणि आश्रम ही चार सांगितले ना आणि त्यांची त्यांची कर्तव्य जी सांगितलेली आहेत त्यांनी एकामेकाच्या कर्तव्यामध्ये प्रवेश करू नये. एकामेकाच्या कर्तव्यामध्ये गेल्यामुळं जे करायला नको ज्यानं करायला नको पाहिजे होय त्यानं केलं जातं. तिसरी गोष्ट बघा जे ठिकाण सुद्धा कोणतं आहे या ठिकाणी असलं कर्म नको पाहिजे जिथं करायला नको पाहिजे तिथं करणं हे विकर्म आहे. आणि जितकं करायला नको पाहिजे एवढं करायची काय गरज नव्हती तितकं आयुष्यभर करत बसणं हाही विकर्मामधलाच भाग आहे. तर याचं थोडंसं चिंतन फार व्हायला पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे मग वर्ण आश्रमाशी उचित जे जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगी अशी. तू उचित आणि विहित कर्म ज्याला आपण म्हणतो ती विहित कोणती कोणती आहेत शास्त्राने सांगितलेली आहेत ती विहित व्यवस्थित घेतली पाहिजेत आणि त्यातली निषिद्ध कुठली विहित कुठली ही पाहिली पाहिजे. म्हणून कामना नष्ट एकदा जर झाल्या आणि कामना विरहित होऊन जर काम करायला लागलो तर विहित आणि निषिद्ध कर्म सुद्धा अकर्म होतात. कर्म आणि विकर्म ही अकर्मामध्ये मोडली जातात. म्हणून खरं तात्पर्य जे आहे ते त्या अकर्माला जाणण्यात आहे. आपली कृतार्थता जी सामावलेली आहे ती कर्म करण्यात किंवा कर्म न करण्यात नाही. शास्त्रविहित कर्म करण्यामध्ये किंवा निषिद्ध करण्यामध्येच्या प्रवृत्तीमध्ये माझं हित लढलेलं नाही. माझं खरं हित दडलेलं लपलेलं आहे ते अकर्म स्थिती प्राप्त होण्यामध्ये आहे. ज्यावेळी अकर्म स्थिती प्राप्त होते ना त्यावेळी हे विकर्म आणि जे कर्म म्हणतोय आपण कर्म कशाला म्हटलं विहित केलेलं जे काय असतं म्हणजे शास्त्रानं सांगितलेलं करा म्हणून त्याला विहित म्हणायचं ते कर्म म्हणायचं.
जे करायला नको म्हणून सांगितलेलं असतं ते विकर्म म्हणायचं, निषिद्ध कर्म. परंतु ह्या दोन्हीपेक्षा त्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही त्यामध्ये आहे. एकामध्ये म्हणतात हे करायचं नाही, तिथं निवृत्ती सांगितलेली आहे. एकामध्ये सांगितलं हे करायचं आहे, तिथं प्रवृत्ती सांगितलेली आहे. पण प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या पलीकडे असणारं एक कर्माचा प्रकार आहे आणि तो म्हणजे नैष्कर्म्य स्थिती. करून सुद्धा न करण्याचा अनुभव त्यामध्ये आहे. कारण ते परहितासाठी केलेलं काम असतं, त्यामध्ये स्वार्थ नसतो, त्यामध्ये ममत्व नसतं. त्यामुळे ते कर्म आपल्या पुढच्या जन्माला कारण होत नाही, ते संचित बनत नाही. म्हणून संचित जे बनणार नाही ते मला जन्माला कशाला घालेल याचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून या तिन्हींचा विचार व्यवस्थित करा म्हणून सांगितलंय. जे विशेष कर्म विहित वर्णाश्रमाशी उचित ते ओळखावे निश्चित उपयोगाशी. म्हणजे मानवी जीवनाची जी पूर्णता जी आहे ती शेवटपर्यंत नुसतं कर्म करण्यामध्ये नाही, तर त्याऐवजी ही कर्म करण्याची उर्मी, कर्म करण्याची जिद्द हळूहळू सुटण्यामध्ये कृतार्थता आहे. मानवी जीवनाची पूर्णता जी आहे कशामध्ये आहे? आयुष्यभर कर्म करण्यामध्येच नाही, तर हे कर्म एकदा सुटण्यामध्ये आहे. कर्म करण्याची उर्मी किंवा जिद्द कमी होण्यामध्ये आहे, हे कतरी कळायला पाहिजे. एकच कर्म असं आहे, लक्षात ठेवण्यासारखं मात्र आहे, एकच कर्म आहे की जे मरेपर्यंत केलं ना तरी सुद्धा चालतं. ते म्हणजे भगवत चिंतन, ते म्हणजे नामस्मरण. की त्या नामस्मरणामुळंच आपल्याला चित्तशुद्धीद्वारे मोक्षाची प्राप्ती होऊ शकते ना. नाम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. तुकोबा अभंग म्हणतात, राम म्हणे ग्रासो ग्रासी तो जेवीला उपवासी. जेवायचं हे कर्मच आहे ना, पण जेवायचं कर्म कसं केलंय? राम राम म्हणत जेवायचं कर्म केल्यामुळं तेच कर्म मला अकर्म बनवतं. अकर्म म्हणजे नैष्कर्म्य स्थितीला नेऊन जातं, कर्मच असून नैष्कर्म्य स्थितीला घेऊन जातं. असे कर्म ओळखणं फार गरजेचं आहे. ते विहित कर्म कोणतं ते बघितलं पाहिजे. म्हणून असलं काम करावं, मरेपर्यंत करावं म्हणून सांगितले शास्त्रानं. की ते कोणतं? तर भगवत चिंतन करावं, तत्वाचं चिंतन करावं, नामस्मरण करावं. या सगळ्या क्रियेमुळं ही क्रियाच आहेत, ही कर्म आहेत, पण हीच कर्म आपल्याला नैष्कर्म्य स्थितीला घेऊन जातात. म्हणून पुढे म्हणतात, पाटी जे निषिद्ध म्हणे पे तेही बुझावे, तेही बुझावे स्वरूपे एतुलेने कही न गुंपे अपसैसी. ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात ते सुद्धा यथार्थ स्वरूपाने जाणून घे. बुझावे स्वरूपे, बुझावे म्हणजे त्याला शोधून बघ. याप्रमाणे कर्म, विकर्म आणि अकर्म यांचे यथार्थ स्वरूप तू जाणून कर्म केले तर एवढ्याने मनुष्य आपोआपच कधीच बद्ध होत नाही. म्हणजे बद्धता टाळायची असेल तर याचं यथार्थ स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. इथं निषिद्ध सांगितलं, 90व्या ओळीमध्ये विहित कर्म सांगितलेलं आहे. या दोन्हीचा विचार केला. पहिल्या 89व्या ओळीमध्ये कर्माचा स्वभाव हा प्रकृती गुणाप्रमाणे आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे यात एवढ्यावरून कळतं की 90व्या ओळीमध्ये कर्म सांगितलेलं आहे आणि 91व्या ओळीमध्ये विकर्म सांगितलेलं आहे, त्याला निषिद्ध कर्म म्हटलेलं आहे. हे निषिद्ध कर्म सुद्धा असं टाकता येईल, कर्म, विकर्म, अकर्म. आणि कसं आहे हे जाणून घ्यावं, त्यामुळं बंधनात पडत नाही. कारण विकर्मानंच बंधन जास्त पडतं. म्हणून आपण जरासा विचार जर आपण केलो, आपण जी कामं करतो ना त्या प्रतिक्रिया असतात. गंमतशीर एक विचारवंत काय बोलतात बघा, आपण जी सगळी दिवसभरातली कामं रात्र 24 तास जी काम करतो ती 95% कामं प्रतिक्रिया असतात. प्रतिक्रिया म्हणजे समोर घडणाऱ्या गोष्टीला आपण दिलेला प्रतिसाद असतो फक्त. त्याला कसली कर्म म्हणायची? नुसत्या प्रतिक्रियाच आहेत. तो समोरच्यानं शिवी दिली म्हणून मी त्याला शिवी दिली, त्यानं मला नमस्कार केला म्हणून मी नमस्कार केला, कसलं कर्म म्हणायचे? म्हणून त्याला म्हटलेलं आहे सगळ्या प्रतिक्रिया आहेत. पण ह्याच प्रतिक्रिया समजा धरून चालू आपण 95% प्रतिक्रिया जातात ना, तर ह्याच प्रतिक्रिया आत्मज्ञानाच्या दृष्टीने जर घ्यायच्या झाल्या तर त्यासाठी ईश्वर दर्शन हेच त्याचा उद्देश असलं पाहिजे. आत्मज्ञानाच्या उद्देशानंच त्या क्रिया केल्या पाहिजेत, ईश्वर दर्शनाच्या उद्देशानं त्या क्रिया व्हायला पाहिजेत. आणि म्हणून ग्रंथांचं आणि शास्त्रांचं अर्थ ऐकावं. कर्म कुठलं अकर्म कुठलं काय कळत नाही ना, म्हणून त्रिसूत्री लक्षात ठेवायची. भगवंताला जाणण्यापर्यंत टप्पा आहे, ग्रंथ, संत आणि भगवंत.
3 गोष्टी लक्षात कायम ठेवायच्या. या त्रिसूत्रीच्या द्वारे जावं, ग्रंथ बघावं, ग्रंथांना विचारावं, संतांची अनुज्ञा घ्यावी ते काम करण्यासाठी, किंवा संतांना डोळ्यापुढं ठेवून कर्म करावं, ग्रंथांनी सांगितले तसं कर्म करावं, संतांना पाहून कर्म करावे. ऐकाय जाणावे ते म्हटलेलं आहे की हरपले आपणा ते पावे, ते संतान ते पाहता विवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, त्यांना ऐका, शास्त्र अभ्यासा, पण संतांचं ऐका. आणि संतांचं ऐकलं आणि शास्त्राचा अभ्यास झाला तर होतं काय, तर भगवंतच भेटतात. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत हा एक क्रमविकासाचा टप्पाच मांडलेला आहे. शास्त्राप्रमाणे जाणं फार गरजेचं आहे. म्हणून जे जे आहे, आपल्याला कुठली गोष्ट आवडत नाही ना, इंद्रियांना आवडत नाही, ती आपण करत नाही. याला काय टाळणं, निषिद्ध कर्म टाळणं म्हणत नाहीत. हिताचे जे जे निके, ते सदा इंद्रियाशी दुखे. संत सरळ सांगतात, इंद्रियाला दुःख कशाचं होतंय, जे जे हिताचं आहे ना तेवढं करायला नको वाटायला लागतं, त्यामुळे ते करत नाही, टाळतं. म्हणून 91व्या ओळीमध्ये म्हणलेलं आहे, निषिद्ध कर्म जे आहे त्या निषिद्ध कर्माचा विचारसुद्धा तू करावास, त्यातून तू मग त्यात गुंतणार नाही. एतुलीने कही न गुंपे अपैसेची म्हणजे आपोआपच तू यामध्ये गुंतणार नाहीस. कर्म कुठलं, विकर्म कुठलं, अकर्म कुठलं कळणारच नाही. त्यासाठी एकदा काय कर, याला सगळ्यांना मिळून जाणून घे, शास्त्राच्या आणि संतांच्या आधारानं. ज्ञानी माणसांना विचार, संत पुरुषांना, जीवनमुक्त पुरुषांना विचार, शास्त्राला विचार, आणि ह्या शास्त्राला विचारून आणि संतांना विचारून जे तुला सापडेल ते तुला बरोबर जीवनमुक्तीकडे किंवा कर्मबंधनातून सोडण्याकडे उपयोगी पडेल असं म्हणतात. त्यातली एक ओवी राहिलेली आहे, पण थोडंसं त्याच्यावरचं चिंतन आता आपण करू शकत नाही, वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री